चालू करून घ्या. पंचाला विनंती तुम्ही थोडी घाई करा. सामना चालू करून घ्यायचा वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर अजून एक सामना खेळवायचा आहे आणि क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला आजच होणार आहे याची देखील नोंद घ्या. त्यामुळे थोडी घाई करा. यानंतर प्री क्वार्टर फायनल क्रमांक 2 ची लढत सुरू होईल आणि पुन्हा मायक्रोफोन वरती मावळ तालुक्याचा बुलंद आवाज मावळ भूषण सुमित सोनवणे सर आपल्या समोर जोडले जातील. हुकुम संघाचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे. संघाला विनंती आपण या आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट बुकुम टीम आपला सन्मान याच्याकडे केला जातोय. स्पर्धेच्या मध्ये सन्माननीय पैलवान समीर भाऊ तांगडे यांचं शेडे आगमन होतंय. समीर भाऊ आपलं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत आहे. समीर भाऊ विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत असेल. मॅच कडे आजच्या दिवसातील फ्री क्वार्टर फायनलचा सामना क्रमांक 2 न्यू गोल्डन बावधन विरुद्ध मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे. बुकुम संघ आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नॉट आउट चैतन्य भाऊ अभिनंदन 4 विकेट मिळवल्या. फायफर होता होता वाचलं. राज्य कोणावरती आता अनिकेत वरती. यावेळेस कव्हर्स मध्ये आपण पाहतोय पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतायत 4. हा चौकार. सन्माननीय शिवाजी मामा पवळे त्याचबरोबर कैलाजी पवळे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते आम्ही स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम या संघाचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतो. आपण आलात, चांगले खेळलात, खूप चांगला खेळ तुम्ही दाखवलात आणि तुम्ही रायझिंग स्टार कर्नाटकाचे घटक झालात त्याबद्दल तुमचा सन्मान. बोलतो या राऊंड विकेट. ओ इनसाइड आउट सो खेळलाय. स्ट्रेट हिट. चेंडू सरळ साइड स्क्रीन वरती आसमानी टोला षटकार. यावेळेस स्विच हिटचा स्ट्रोक आणि चेंडू ते सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. हा चौकार आलाय. 16 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. डीजे पार्थ सोळा धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. आतिश आणि आशिष ही जोडी मैदानामध्ये असताना षटक क्रमांक पहिले धनंजय कळमकर. कुलवटाप्याचा बॉल यावेळेस मिड ऑफला क्लिअर केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात 4. ठोकलाय पुढे चौकार. थँक्यू. चौकाराला चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय षटक क्रमांक संपलं जाईल. ते पहिलं 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 20,
4 षटकांची मॅच आहे. वेळ आपल्याला वाचवायचा आहे. विशेष क्वार्टर फायनलची मॅच घेण्याचा प्रयत्न आयोजकांचा आजच आहे, त्यामुळे वेळ आपल्याला वाचवायचा आहे. तुम्हाला लॉंग क्रिकेट खेळायचंय, मोठं क्रिकेट खेळायचंय, तुम्ही आतिश कुंभारची फलंदाजी बघा. व्ही एरियाचं क्रिकेट खूप चांगलं खेळतो. जिकडचा बॉल तिकडेच तो खेळतो, म्हणून तो लॉंग इनिंग साकारतो. 20 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानामध्ये बघतोय. औदुंबर निधाणे बॉलिंग ट्रॅक वरती. आखूटप्पाचा बॉल, मला जमतच नाही तडजोड, कारण मी करतो तोड आणि फोड. इथे आशिषच्या बॅट मधून षटकार. षटकार पहिल्याच बॉलवरती औदुंबर निधाणेचा हा आक्रमण. निधाणे औदुंबर 26 धावा स्कोरबोर्ड वरती. बोलो तयार. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत पुन्हा एकदा. 27 रन. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये औदुंबरच्या माध्यमातून नक्कीच एक अवांतर धाव इथे असेल. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे हा संघ देखील आपण पाहिले या सीझन मध्ये खूप एफर्ट सातत्याने तो देतोय. समोर मात्र असेल आशिष. खोलवा टप्प्याचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल. कमबॅकच्या शोधामध्ये होता संघ आणि इथे अक्षरशः फलंदाजाला नाचवलं. या चेंडूवरती औदुंबरने क्लीन बोल्ड विकेट सोडणारे पतन. संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितली गेली तर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 27 वरती धावफलक आहे. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पुढे आहे, त्यावेळेस आपण बघणार आहोत. दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असणारा नवीन बॅटर रॉकी राजावात. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण हे नेहमी सांगतात बा, तुम्हाला लॉंग क्रिकेट जर खेळायचं आहे तर तुम्हाला व्ही एरियाचं क्रिकेट पहिल्यांदा खेळलं पाहिजे, तुम्ही ते शिकलं पाहिजे. ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, हा झोन तुमचा खूप चांगला पाहिजे. बॉल तयार. अकुटप्याचा बॉल होता, क्रिचच्या डीप मध्ये गेले, चेंडूला तो अगदी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. सिंगल तरी इथे आली. सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 28 वरती धावफलक आहे. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. फ्री क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये जे पाहतोय. 28 वरती धावफलक आहे. समोर आतिश कुंभार 5 चेंडूवरती 19 बनवलेले आहेत. लोअर फुल टॉस पिक केलाय बॉलला आणि पाठवलंय डीप कॉर्नरला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार इथे आला. षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 34 वरती धावफलक. मोठा फटका यावेळेस खेळायचा होता, फटका फसलाय. चेंडू हवेत. संघाची धावसंख्या आपण पाहतो एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 35 वरती. वरती धावफलक जे आहे. पुन्हा गोलंदाज तयार औदुंबर. कोलवटप्याचा बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र खेळलाय. पायाच्या साईने चेंडू तिथे अडवला जाईल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. खूप चांगला ताळमेळ मात्र या दोन्ही फलंदाजांनी आखलाय. 2 धावा यावेळेस यशस्वीपणे मैदानामध्ये पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावींच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण इथे मैदानाच्या मध्ये जे बघतोय.
37 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ. जो मात्र आपण पाहतोय सगळी आतापर्यंत संपलेला आहे. थोडीशी शांतता मैदानामध्ये आपण पाहतोय जरूर जी आहे, परंतु ही शांतता अशांत करणार कोण हे देखील आपल्याला मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय पुढे मैदानामध्ये तयार असेल. आता षटक क्रमांक 3 घेऊन 4 षटकांची मॅच आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. मुकुंद ववले आता मात्र गोलंदाजीसाठी तयार. 37 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एक लेजंड खेळाडू आहेत मुकुंद, अनुभव त्यांच्याकडे मोठा आहे. सामन्याकडे जायचं पुढे. आता मुकुंद बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहेत. 37 धावा स्कोरबोर्ड वरती मैदानाच्या मध्ये आता असताना स्पीडअप करा टीम, वेळ वाचवा. बॉलिंग ट्रॅक वरती समोर मात्र असेल अतिश कुंभार. यावेळेस बॅकफुटला जा चेंडू मात्र फोर्स केलाय चेंडूला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये गवत कापत निघालाय, सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळताय 4. चौकार. 4 धावा इथे मैदानामध्ये मिळणार आहे. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 41 वरती धावफलक आहे. स्विचिचा स्ट्रोक यावेळेस इथे खेळायचा प्रयत्न होता. बेचाळीस धावा ज्या मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार असतील. मुकुंद अप्परकट वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा रॉकी राजावरच्या बॅटमधून आलेला चौकार. अप्परकटचा स्ट्रोक तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेस ब्रेटले असेल व शोएब अख्तर यांच्या समोर वेगवान चेंडू टाकले जायचे. वेगवान चेंडू विशेष भारतीय संघ वेगवान चेंडूला थोडासा डचकायचा, घाबरायचा. आणि वीरेंद्र सेहवाग आणि ज्यावेळेस शोएब अख्तर यांच्यामध्ये ती चकमक झाली, शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागला बाउन्सर टाकला, तो डक झाला. हलक्यात चेंडू खेळायचा होता. लेट कट पायाच्या साहाय्याने चेंडू ते अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल चं रूपांतर दुसऱ्यामध्ये केलंय. 2 धावा इथे आल्यात. आणि ज्या वेळेस आपण बघितलं तर वीरेंद्र सेहवागला त्याने सांगितलं, शोएब अख्तरने विचारलं कैसा दे गए बॉल, अच्छा लगा ना. तो त्यावेळेस त्याने सांगितलं ये बाउंसर मुझे मत डाल, नॉन स्ट्राइक एंड पे तेरा बाप खडा है उसको डाल. त्याचं नाव होतं सचिन तेंडुलकर. अगदी इझिली त्याने तो षटकार मारला होता शोएब अख्तरला. यावेळेस आपण बघतोय लिडिंग एज, चेंडू हवेत आणि टिपलाय झेल. इथे फलंदाज रॉकी राजावत होईल बाद. घेऊया एक डीजे ब्रेक. डीजे दशरथ मला वाटतं कॉफी टाइम त्यांचा झालेला आहे. डीजे बंटी. स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतोय 48 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक बॉल शिल्लक आहे का सर? एक बॉल शिल्लक आहे.
पुन्हा बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय हार्ड हिटर स्पोर्ट्सचे ओनर आणि हार्ड हिटर हा ब्रँड ज्यांनी लॉन्च केला महेंद्र दादा उबाळे याच मुळशी तालुक्यातील एक लेजंड स्टार महेंद्र उबाळे सरांचं आगमन झालंय. सर आपलं देखील मी रायझिंग स्टार करंडकाच्या वतीने स्वागत करतो, विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय पुन्हा चेंडू खेळला जाईल. 3 षटकं संपलेली आहेत. पन्नास धाबा धाफलकावरती आपण पाहतो न्यू गोल्डन बावधन संघाचे अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. पन्नास वरती धावफलक. 3 षटकं आपण पाहतोय संपलेली आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय हरिदास मत्रे. नक्कीच आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विषयाची प्रचंड आवड. या मुळशी तालुक्याच्या क्रिकेटसाठी मला काहीतरी करायचंय, मी या क्रिकेटचं काहीतरी देणं लागतो हे मनाशी सतत बाळगत असताना हरिदास मत्रे यांना आपण सध्या पाहिलं तर एक नवीन चेहरा, उमदा चेहरा ज्याच्याकडे टेनिस क्रिकेट साठी काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा आहे. ते गोलंदाजीसाठी आलेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. षटकार इथे आलेला आहे. बोलो तयार. ओ यावेळेस फिर से एक बार आतिश कुंभारचा वार षटकार. बासष्ट धावा धावलकावरती आतिश कुंभार. आजच्या दिवसामध्ये काय बॅटिंग केली आतिशने दिवसभर. पुढे हरिदास तयार आहे आणि लागोपाठचा तिसरा सिक्सर. 6 धावा. खूप आखू टप्प्याचे चेंडू होते. मला वाटतं आतिश समोर तुम्ही असे चेंडू जर टाकत असाल तर मात्र आतिश तुम्हाला कदापि सोडणार नाहीये. हरिदास पुढे तयार. लागोपाठचे 3 षटकार आलेत. इनसाइड आउट चौकी देखील कव्हर मध्ये खेळाडू होते, परंतु मित्रांनो 13 चेंडू 48 धावा बनवत बाद होतोय आतिश कुंभार. अडुसष्ट धावा धावलकावरती आपण इथे मैदानाच्या आतमध्ये जे पाहणार आहोत नवीन बॅटर इथे दाखल होतील. आशिष शुक्लावत नवीन बॅटर इथे येता दाखल होत आहेत. स्कोरबोर्ड वरती 68 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण बघतोय पुढे हरिदास. याही वेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू. वेग होता प्रचंड मोठा या चेंडूमध्ये आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या यावेळेस एका धावेच्या मदतीने 69 वरती जे धावफलक आहे 69 रन, लॉस ऑफ 3 विकेट. थोडासा संयम देखील दाखवण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे इथे केला जातोय का हे देखील मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. बोलो तयार. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. यावेळेस ऑफ साइडला लॉंग ऑफ मध्ये सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नकार कळवला जाईल. धावलकावरती 71 धावा आहेत. 72 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 72 धाव्यांचं टार्गेट इथे कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार हे देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. तर बघायचं मैदानामध्ये
चलो चेक. सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जाणार आहे. मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 71 झालेले आहेत, 72 बनवायचे आहेत. 72 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न इथे होता. तर आघाडीचे फलंदाज आपण बघतोय, एका बाजूला धनंजय कळमकर, दुसऱ्या बाजूला सूरज कळमकर. ही जोडी मैदानाची गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं किरणच्या हातामध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस ड्राईव्ह केल्या बॉलला. सकाळची धावसंख्या आपण बघतो मैदानाच्या मध्ये. पुढे एकदा स्कोरबोर्ड वरती धावा, एक धाव जी धावफलकावरती आहे. थोडीशी शांतता आहे आणि या शांततेमध्ये कशा प्रकारे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ही रणनीती आखली जाणार हे आपल्याला बघायचं आहे. सूरज आणि धनंजय ही जोडी मैदानामध्ये असताना धाब्यांचं फार मोठं तगडं आव्हान आहे. कोलबा टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केला यावेळेस. मला वाटतं सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटही चांगला होतो, त्याचा शेवट गोड होतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जो आता इथे केला जाईल. एक धाव धावफलकावरती, 21 चेंडू शिल्लक, 71 बनवायचे आहेत. यावेळेस सफल झाले, जागा बनवली. खूप लवकर इथे कमिटमेंट झाले. धनंजयच्या बॅटमधून इथे चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिळाले. सूरजच्या बॅटमधून आलेला चौकार आहे, 4 धावा. चौकार आला. चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आपण बघतोय 5 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. सूरज कळमकरचं आक्रमण आपल्याला जे पाहायला मिळतंय. 5 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. किरण कुंभार पुढे त्या मैदानामध्ये तयार असतील. परत तयार. फुल टॉस चेंडू होता यावेळेस. बॅट आणि बॉलचा टायमिंग जुळू शकला नाहीये. कव्हर्स मध्ये तो खेळायचा होता, त्याने तो ड्रिल करून दाखवलं, परंतु इथे चेंडू जर आपण पाहिले तर डॉट आलेला आहे. फटका मारता आला नाही, मिडल होऊ शकला नाही बॉल. पुन्हा एकदा अगदी गोलंदाजाचा जवळून चेंडू खेळलाय तिथे लॉंग ऑफ मध्ये. चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. धावा मिळत आहेत 4. हा चौकार. आता संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय, एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 9 धावा धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. वेळ तर आपण पाहतोय दोन्ही संघांकडे आहे. वेळ खऱ्या अर्थानं पाहिलं तर मात्र संघाच्या बाजूने झुकवणार कोण, त्यासाठी मात्र आज सगळा अट्टास दोन्ही संघाचा सुरू आहे. कारण धावेचा डोंगर तो उभा केलाय बाहुधन संघाने, परंतु फक्त डोंगर उभा करून चालत नाही, त्या धावा रोखाव्या देखील लागतात. हेच क्रिकेट आहे ना. जीवनाचा बाजू ज्यावेळेस एक अपयशी राहतो त्यावेळेस मात्र दुसऱ्याने ती सांभाळून घ्यायची असते. स्विचचा फटका खेळायचा होता, लीडिंग एज, आणि आता तिथे मात्र नक्कीच आपण पाहतोय एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकणारे. स्कोरबोर्ड वरती धावा जर आपण पाहिले गेले तर 10 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये प्रगती पथावर असताना. बोला तयार. अतिश हा चेंडू यावेळेस सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव यावेळेस मैदानामध्ये येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे पुढे जाणारे 11 वरती धावफलक आहे. थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल मोर्या क्रिकेट बरे लवळे संघाला. क्रॉस द बॅट मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल तर इथे कन्वर्ट केली. दुसरा धावेचा प्रयत्न होता, दुसरी ही धाव आली.
खूप चांगला आपण पाहतो यावेळेस पहिली धाव वेगाने घेते, त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो होता. 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता पुढे सरकणार आहे. स्कोरबोर्ड वरती 13 वरती धावफलक आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानामध्ये पुन्हा एकदा 13 वरती. मोठे फटके षटकारांची अपेक्षा असेल मोरिया क्रिकेट संघाला. षटकार तुम्हाला मात्र खेळावे लागतील, त्याशिवाय मात्र तुम्हाला नक्कीच धावेचा पाठलाग होणं एवढं सोपं नाहीये. 72 बनवायचे आहेत. समोर बघायचे सूरज, सूरजला मात्र सूर्यासारखं तळपावा लागेल. आखुटप्याचा बॉल मिड विकेटला, चेंडू खेळलाय. ओ मला वाटतं इथे संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं होऊ शकलं नाही. सोपा कॅच होता, परंतु जजमेंट थोडस चुकलं. एक धावी ती आली. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या निश्चितप्रमाणे आहे. वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी खऱ्या अर्थाने या विश्वाला पसायदान दिलं. बॅकफुटला चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला कव्हर करतायत, तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल. संघाची धावसंख्या आता एकेरी दुहेरी धावेने मात्र धावफलक थोडस हलतं ठेवण्याचं काम मात्र दोन्ही फलंदाज इथे करतायत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे आतिश. थोडासा संयम मात्र या षटकामध्ये दाखवलाय दोन्ही फलंदाजाने. यावेळेस चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली. संधी होती धाव घेण्याचा, परंतु त्या संधीचं तिथे कुठल्याही प्रकारचा आपण पाहिले गेले तर प्रयत्न केलेला नाहीये. शेवटचे 12 चेंडू आहेत. 55 धावा अजूनही बनवायचे. 27.5 च्या सरासरीने मात्र धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. बारा चेंडू 55 धावा हे समीकरण आहे. मॅच कडे आपण पुढे जाणार आहोत. संघाची धावसंख्या आपण पाहिले गेले तर ही संकट न्यू मोरिया क्रिकेटला भरेल संघासमोर मात्र नक्कीच आव्हान आहे. खोलवर टप्प्याचा बॉल होता, यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न ते केला जाईल. टायर हिट केला करण्याचा प्रयत्न होता, सिंगल आली. दुसरा धावेचा प्रयत्न निश्चितप्रमाणे मैदानामध्ये केला जातोय. तिसऱ्या पंचाकडे रेफर आपण पाहतोय, चेंडू इथे केलेला आहे. OUT फलंदाज बाद.
स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय स्वप्नीलजी गोडांबे त्याचबरोबर विजयजी भेगडे यांचा याच्याकडे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती. पुढे सरसावले पौलांचा वापर. पहिलाच बॉल आल्या आल्या इथे कौशल भुजबळच्या बॅटमधून षटकार. खाली राया तुमच्याकडे लागली तुमची चुकी धरली तिला चिनाडी जीव लावा Thank you. ओ मोठा चोख. पुन्हा एकदा मिड विकेटला चेंडू हवेत. रॉकी आणि तिथे मात्र बॅकअप साठी देखील खेळाडू आहेत. 2 धावा येतात. ऑन साइडला चेंडू इथे खेळला जाईल. संघाची धावसंख्या आपण बघतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 28. 7 चेंडू 44 ची गरज. सहा चेंडू 43 ची गरज. सर्वेच्या निमित्ताने सन्माननीय सुजित भाऊ गायकवाड यांचा याच्याकडे शुभागमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. 6 चेंडू 43 ची अजून गरज आहे. बरं तयार आहे.
शेवटचं षटक आपण पाहतोय मैदानामध्ये सुरू आहे. आशिष शुक्लावत गोलंदाजीसाठी आलेत. 33 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ जो मात्र आता शिल्लक आहे. अकुटप्याचा बॉल ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. फटका फसला आणि तिथे झेल झाला, विकेट. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक 39 अजून बनवायचे आहेत. लोड फुल टॉस ऑन साइडला आणि याही चेंडूवरती कॅच सुटलाय. नो बॉल, नो बॉल आणि हा षटकार. बोला सर. शेवटचा एक राहिलेला आहे. 2 चेंडू राहिलेत. बोला तयार. पुढे एकदा फ्री टॉन. हा चेंडू हवेमध्ये, फटका मात्र डसी, कुठल्या प्रकारचा धोका नाहीये तिथे. फ्री हिटचा बॉल होता. बोला तयार आहे. व्हाईट बॉल. यावेळेस हा षटकार आला, परंतु या षटकाराला खूप उशीर झालाय. मोरिया क्रिकेट क्लब बरेच संघ, तुमचा यशाकडे आम्ही सन्मान करत आहोत. विनंती करतो आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मॅन ऑफ द मॅच अतिश कुंभार. 13 चेंडू 48 धावा, विकेट देखील मिळवल्यात. अतिश कुंभार या मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी मी सन्माननीय कैलास मामा पोळे, त्याचबरोबर रवींद्र भाऊ गोळे, भूपेंद्रजी गोळे आणि विशालजी बलकवडे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. सगळे आयोजकांना विनंती करतो आपण या मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी. त्याचबरोबर आमचे बापू साहेब आहे, तुम्हाला विनंती करतो आपण या. आज 2 संघ आहे जे क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेत. एक पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट आणि त्यांच्या अगेन्स्ट आता न्यू गोल्डन बावधन, या 2 संघांमध्ये हा सामना होणार आहे. त्याचबरोबर मोरिया क्रिकेट क्लब बरेलवळे संघ, तुमचा सन्मानाचा स्वीकार तुम्ही करायचा आहे. आजच्या दिवसामध्ये प्रभावित फलंदाजीने केलं ते अतिश कुंभारच्या फलंदाजीने. आजच्या दिवसामध्ये एकच षटक टाकत असताना 4 विकेट मिळवल्या. 5 होता राहिली आणि आजची गोलंदाजी प्रभावशाली राहिली चैतन्य गोळे यांची. तर आज दिवसभर खूप सगळेजण चांगले खेळलात आणि अनिकेतदादा पोळे यांच्याकडून चैतन्य यांच्या त्या षटकासाठी 500 रुपयाचं प्राइज. सगळेजण खूप चांगले खेळलात. सगळ्यांचं कौतुक आहे. जे संघ स्पर्धेतून बाहेर पडले सगळ्यांना हार्ड लक. काय हरकत नाही. नेक्स्ट टाइम इन बेटर टाइम. तर भेटूयात उद्या सकाळी ठीक 9 वाजता. नवीन संघ, नवीन किस्से. तोपर्यंत धन्यवाद.